जे अमरावती पॅटर्न मध्ये आता ह्या वर्षी जो आलेला हा एक नवीन पॅटर्न आहे. हा एक नवीन पॅटर्न, हा एक नवीन पॅटर्न. ओके, हा छान वाटतोय चेहरा बघू शकता. हा नवीन पॅटर्न आहे यंदाचा, मस्त आहे. हा पीओपी आहे. ओके, वाव किती सुंदर आहे. डोळे बघू शकतात, मस्त आहे. नमस्कार. आम्ही आज दिगंबर आर्ट्समध्ये आलेलो गौरीचे मुखोटे बघायला. तर आता मी ही फायबरची बॉडी घेतली आहे आणि हा अमरावती लेन्सवाला मुखोटा घेतला आहे. दादानी पण खूप छान आम्हाला असे सगळे मुखोटे दाखवले आणि जी मला आवडली ती ही अमरावती लेन्सवाली आहे गौरी. आणि खूप छान असं इथे तुम्हाला सगळे मुखोटे बघायला मिळतील, त्यामुळे येऊन नक्की बघा तुम्ही. नमस्कार, प्रणय व्लॉग्स मुंबईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीच प्रमाणे आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आता लवकरच आपला श्रावण सुरू होणार आहे. त्यानंतर गणेशोत्सव आणि गौरीचं आगमन होणार आहे. आणि आता आपण दरवर्षीप्रमाणे दिगंबर आर्ट्स यांचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर, जिथे तुम्हाला गौरी आगमनासाठी लागणारे गौरीचे मुखोटे खरेदी करता येतात. दरवर्षी आपण गौरीच्या मुकुटांमध्ये वेगवेगळे नवीन नवीन पॅटर्न्स घेऊन येत असतो, अंगांमध्ये नवीन पॅटर्न्स घेऊन येत असतो आणि बरेचसे डिझाईन सुद्धा आपण नवीन नवीन तुमच्याकडे घेऊन येत असतो. आणि तुम्हाला सुद्धा उत्सुकता असते की दरवर्षी काय आपण नवीन घेऊन येणार आहोत आणि आपण ते आपल्या व्हिडिओ थ्रू तुमच्या मार्फत पोहोचवत असतो. तर यंदा सुद्धा बरेचसे नवीन मुखोटे आपल्याकडे आलेले आहेत. अंगांमध्ये सुद्धा खूप असे नवीन विशेष गोष्टी आहेत जे आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आता प्रश्न पडला असेल की कुठे यायचं, तर तुम्ही गणेश नगरमध्ये आलात की लालबागचा राजा बसतो, तिथेच तुम्हाला सरळ आत यायचं आहे की तुम्हाला गौरींचं सजवलेला डिस्प्ले दिसणार आहे. तिथे आलात की तुम्हाला मोह आवरणारच नाहीये दुकानात आल्याशिवाय. तर सरळ तसंच दुकानात यायचं आहे आणि छान छान असे मुखोटे पाहायचे आहेत आणि इकडनं खरेदी करायची आहे जसे दरवर्षी करतात. तर चला आता न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि छान छान असे मुखोटे पाहून घेऊया. नमस्कार दादा, तर यंदा आपल्या व्ह्यूअर्ससाठी काय नवीन घेऊन आलायस? नमस्कार. पहिलं प्रणय तू Thank सर्वात you. पहिले की दरवर्षीप्रमाणे आपला हा दिगंबर आर्टचा व्हिडिओ एकदम प्रेमाने एकदम मस्तपैकी बनवतो, त्याबद्दल मी तुझं खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप खूप आभार. आता आपण आपल्या गौरीचे जे काही चेहरे आहेत किंवा काही अंग आहेत ते त्याच्याबद्दल मी तुला सगळी माहिती वगैरे देतो. मी चालेल, आपण सुरुवात करूया. तर आता कुठनं सुरुवात करणार आपण? आपल्याकडे जे गौरीचे जे चेहरे आहेत हे 300 रुपयापासून स्टार्टिंग आहे. बरोबर त्याच्यामध्ये ते 300 पासून ते जसे चेहरे आहेत तसे त्या प्राइस नुसार त्याची चेंज होत राहते. बरोबर. आता हे आपले रेग्युलर चेहरे आहेत. बघू शकतात, फार सुंदर चेहरे आहेत, अगदी रेखीव आहेत बघू शकतात. आणि हे काय पॅटर्न म्हणतो आपण यांना? हे वाई पॅटर्न. वाई पॅटर्न आहे. छान असा नाजूक चेहरा आहे बघू शकतात. हे 300 रुपयापासून सुरू होतात. आणि काय साईज आहे यांची? 400 रुपये. हा 400 वाला आहे. वाव किती सुंदर आहे. डोळे बघू शकतात, मस्त आहे. तर अशा प्रकारे हे जे मुकुट आहे हे 300-400 पासून सुरू होतात. आताकडे आपल्याकडे असे भरपूर असे चेहरे आहेत जे वाई, सातारा, कोल्हापुरी, सोलापुरी या पॅटर्न मध्ये आहेत. इथे आपण हे सगळे सजावट करून ठेवलेले आहेत. बघू शकतात किती सुंदर असे मुखोटे आहेत. हा कुठला पॅटर्न आहे? हे अमरावती पॅटर्नच आहे. अमरावती पॅटर्नला इथून वरतून आपण टोप केलेला आहे. ओके, छान. म्हणजे ह्याच्यावर आपण छान अशी वेणी ठेवू शकतो की ती व्यवस्थित बसते सुद्धा. आणि ह्याला होल वगैरे पण आहे ना कानात कानामध्ये आणि पण नाकात सुद्धा, म्हणजे तुम्ही तुम्ही सजवू कानातले शकता. घालू शकाल, तुम्ही तुमचे स्वतःचे दागिने घालून सजवू शकतात. तर ह्यामध्ये हे असे दिसणार आहेत. हा पण अमरावती पॅटर्न मध्ये पण हा थोडा मोठा चेहरा आहे. बरोबर. आणि ह्याचा चेहरा थोडा गोल आहे बघू शकतात. आणि स्किन टोन पण वेगळा आहे बघू शकता. आता ह्याची जी फिनिश आहे स्किन टोनची काय आहे पॅटर्न मध्ये? एक स्किन टोन आहे, बदामी टोन आहे. हा, आणि ही पिंक टोन आहे. पिंक टोन आहे. आणि आता हे पीओपी की माती? पीओपी. ही पीओपी. पीओपी. ओके. तर आपल्याकडे काय काय प्रकारचे असतात? पीओपी आणि पीओपी आणि फायबर. फायबर हे दोन प्रकारचे असतात. हा एक ह्याला आपण देवी चेहरा म्हणतो. खूप मस्त चेहरा आहे हा. वाव, बघू शकता आता जस्ट नथ घातली तर किती चेहरा फुलून दिसला आणि वेगळाच वाटला बघू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गौरीला स्वतः सजवू शकतात. आणि आता ज्वेलरीमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत ते तुम्ही गौरीला घालू शकता. आता हे आपले सर्वांचे फेमस जे आहेत ते अमरावती पॅटर्न. जे अमरावती पॅटर्न मध्ये आता ह्या वर्षी जो आलेला हा एक नवीन पॅटर्न आहे. हा एक नवीन पॅटर्न, हा एक नवीन पॅटर्न. ओके, हा छान वाटतोय चेहरा बघू शकता. हा नवीन पॅटर्न आहे यंदाचा, मस्त आहे. हा पीओपी आहे. ओके, म्हणजे डोळे बघू शकतात, छान असे आयलॅशेस वगैरे दिलेले आहे. आणि नथ घातल्यावर एक चेहऱ्याला छान असं रूप सुद्धा आलंय बघू शकतात. आणखी दुसरे कुठले? हे दोन म्हणालास ना? हो हो. हे पण छान वाटतं, अगदी उठून दिसतात ते चेहरे. आणि हे सर्व अमरावती पॅटर्न आहे. नवीन चेहरे आलेले आहेत ते. ओके,
याच्यामध्ये हे जे आहेत हे आपला हा जो सेक्शन आहे हा फायबर सेक्शन आहे. ओके. याच्यामध्ये पण अमरावती सेम हे बघा. आपण फायबरमध्ये आपण जो आता चेहरा बघितलेला होता तो फायबरमध्ये बघितलेला तो सेम पीओपी मध्ये पण आहे आणि फायबरमध्ये पण ओके, आहे. म्हणजे दोन्ही ऑप्शन मध्ये मिळणार हो, आहे, हो. पीओपी आणि फायबर मध्ये फायबरमध्ये सेम पण चेहरा आहे बघू सेम शकतात. चेहरा. त्याच्यामध्ये आता तुम्ही पीओपी आणि फायबरचं असं काय वेगळेपण आहे? पीओपी म्हणजे आपली माती असते जी प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनवलेली ओके. असते आणि फायबर म्हटलं की फायबरमध्ये पण मार्बल पावडर मिक्स केलेली असते. ओके. पण ते पूर्ण जनरली फायबरने नसते बनलेली ती. ओके, मग फक्त टिकाऊ कुठली चांगली? टिकाऊ बघायला गेलं तर दोन्ही पण टिकलेले असतात. ओके. म्हणजे तुम्ही व्यवस्थित ठेवलात तर ते दोन्ही व्यवस्थित राहतात. ओके. आणि ह्यावर सगळ्यांवर बघू शकता चंद्रकोर आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसतात हे मुखवटे. तसेच तुम्हाला ही लहान साईज आहे ना? हो, ही लहान साईज आहे. किती आकर्षक दिसतात हे चेहरे. आता आपल्याकडे अमरावतीचे जे आहेत, आपल्याकडे ओरिजिनल पासून ते त्याच्या अजून 3 कॉपी आपल्याकडे अवेलेबल आहेत. फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी, थर्ड कॉपी ओके, आणि यामध्ये फोर्थ पण कॉपी. कॉपीज असतात. हो, हो. आता फर्स्ट कॉपीमध्ये कसं असतं त्याच्यामध्ये लेन्सचं वर्क केलेलं असतं. म्हणजे त्याच्या फिनिशिंगनुसार त्याचा रेट ठरलेला असतो. आता ही जी आहे ही थर्ड कॉपी आहे. ही पण छान दिसते. फक्त ह्यात आता लेन्स नाही आहेत. नाही, लेन्स नाहीये. ओके. त्याला तुम्ही जर कानातलं वगैरे घातले तर अजून ती सुंदर दिसते एकदम. बरोबर. म्हणजे प्रत्येकाचा बजेटचा विचार करून इथे गौरीचे मुखवटे आपण हे घेऊन आलेले आहेत. बघू शकतात. ह्या पण किती सुंदर दिसतात. छान आहे. आणि ह्या गौऱ्या कशा सिंगल घ्यायच्या असतात की डबल जोडीने घ्यायच्या आता असतात? कोकणाच्या पट्टीमध्ये ते एक असते. घाटावरच्या पट्टीवरती गेले की त्यांच्याकडे ज्येष्ठ कनिष्ठ म्हणून अशी गौराई असते. ओके. म्हणजे बघू शकतात प्रत्येकाच्या स्टेट प्रमाणे किंवा गावाप्रमाणे हे गौऱ्या घेतल्या जातात. कोणाकडे सिंगल असते तर कोणाकडे डबल असते. हा मोठा चेहरा आहे. हा खूप मस्त चेहरा आहे, मोठा आहे एकदम छान. मस्त आहे बघू शकता ह्याचा लुक. ही 4-4.5 वरती फुटावरती ही कव्हर चेहरा बसवलं हा जातं. सूट होऊन जातो. मग तशी कवर मोठी पाहिजे. हो, हो. हे आपले सोलापुरी. हा सोलापुरी. छान. हे आपला हा जो हा पॅटर्न आहे दुसरा हा कोल्हापुरी पॅटर्न आहे. हा पण मस्त आहे. एक वेगळा चेहऱ्याचा प्रकार आहे बघू शकतात. आणि ह्याला बघू शकतात कानातले ऑलरेडी आहेत, फक्त नथ घालू शकतो आपण. आणि हे पाठी जे आहे ह्याला काय म्हणतात? मुकुट. मुकुट. त्याच्यामध्ये एक गोल चेहरा पण आहे. छान. तरी आपल्याकडे टोटल किती पॅटर्न्स आहेत? जवळजवळ 30 ते 40 पॅटर्न आहेत ओके. आपल्याकडे. 30 ते 40 पॅटर्न तुम्हाला गौरीच्या मुकुटामध्ये पाहता येणार. गोसवले बघा त्याला बांगड्या घातलेल्या ना वेणी अशी. ते बघितलं आता आपण हे रेग्युलर चेहरे बघितलं. आता आपले जे फर्स्ट कॉपी आहे जी अमरावतीची ते इकडे आहे ती. याच्यामध्ये जे आहेत हे अमरावतीमध्ये पण आपल्याकडे जवळ 6 ते 7 प्रकारच्या व्हरायटी आहेत. जी छोटीपासून ते मध्यम आणि मोठा एवढा चेहरा आपल्या तिन्ही प्रकारामध्ये आहे आपल्याकडे. आता हे अमरावती पॅटर्न आहे. हा अमरावती पॅटर्न जो आहे या अमरावती पॅटर्न मध्ये आपण त्याला ही चंद्रकोर दिलेली आहे. किती सुंदर चंद्रकोर आहे बघू शकता, एकदम राजेशाही वाटते आहे. छान चंद्रकोरचं डिझाईन आहे याच्यावर. आणि ही जरा मॅट फिनिशिंग मध्ये आहे आपली. ओके. ह्याच्यामध्ये सेम चेहरा आहे आपल्याकडे अजून जो ग्लॉसी मध्ये आहे. प्रत्येक मुकुटा बघू शकता जागेने घातल्यावर खूप सुंदर दिसतो. छान. मस्त बघू शकतात. आणखी याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत? ह्याच्यामध्ये जे आहे आता ही विदाऊट खळीवाली आहे. हा. ह्याच्यामध्ये खळीवाली पण आहे आपल्याकडे. ही पण सुंदर दिसते.
छान आहे हा पण. फायबर मध्ये ते हाफ साचे आहेत जे आपलं स्टँड वरती बसले जातात. ते स्टँड वरती आहेत. हे बघ स्टँड वर हे सगळं सेपरेट होतं ना? सेपरेट होतात. हे याच्यामध्ये आपल्याकडे 3 साईज अवेलेबल आहेत. 1 2 ह्या 3 साईज अवेलेबल आहेत. हे काय म्हणालात हे कशापासून? फायबर मध्ये फायबर मध्ये आहे. फायबर मध्ये आपल्याकडे पीओपीचे पण आहेत. हाफ अंग सेम असेच आहेत 3 साईज मध्ये. ओके. कापडी बॉडी पण आहे आपल्याकडे सेम अंगामध्ये. हे वाला कसले? हे पण फायबर मध्ये हाफ अंगच आहेत जे स्टँड मध्ये बसलेले ओके, जातात. फक्त ह्याला ब्लाऊज पीस नाहीये. हो ना, हे फक्त कलर मध्ये आहेत. हे ओके. आपण कपड्यामध्ये लावलेले आहेत. ओके, ते ह्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी मिळते. व्हरायटी आणि याच्यावर आपल्याला पाहिजे तर ब्लाउजेस पण रेडीमेड असतात, ते हो, आपण हो. घालू शकतो. आपण ब्लाउजेस पण ठेवलेले आहेत आणि हे आपल्या सजवलेल्या अशा गौऱ्या ज्या आपल्याला तुमच्या डिस्प्ले बघू शकतात किती सुंदर दिसतो आहे. अगदी मनमोहक अशा या गौऱ्या वाटतात आहे आणि तुम्हाला नक्कीच इथे आल्यावर वाटेल की लवकरात लवकर येऊन आत्मांना गौरी खरेदी कराव्या दुकानातनं. तसेच बाळाचे सुद्धा अंग आणि चेहरे आहेत, बघू शकतात खूप सुंदर आहेत. हे आपल्याकडे बाळांचे जे आहे फायबर मध्ये आहेत. अंग जे आहे ते फायबर मध्ये. चेहरे जे आपण हे लावलेले पीओपी मध्ये. आपल्याकडे ओके. फायबर मध्ये पण चेहरे अवेलेबल आहेत. शिवाय फाळांचे जे अंग आहेत जे आपल्या कापडीमध्ये पण अवेलेबल आहेत आणि पीओपी मध्ये पण अवेलेबल आहेत. हे कापडीमध्ये आहे जे स्टँड वरती बसले जातात. ओके, हे असे स्टँडवर लावतात. हो. तर बघू शकता डिस्प्ले आपला रेडी आहे. गौरीला तुम्ही कसं सजवतात यावर सगळं डिपेंड करतं. बाकी मुखवट्यामध्ये तर बरेच प्रकार आहेत. लेन्सेसचे आहेत, पीओपीचे आहेत, फायबरचे आहेत. त्यामध्ये अमरावती पॅटर्न आहे, सोलापूर पॅटर्न आहे, कोल्हापूर पॅटर्न आहे, वाई पॅटर्न आहे. तर बघू शकता आपण सर्व पॅटर्न इथे डिस्प्लेला सुद्धा लावलेले आहे. बॉडीमध्ये पण बघू शकतात किती फुटापासून किती फुटापर्यंत आहेत. 2.5 फुटापासून ते 4.5. ओके, त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी पण येणार, हाफ बॉडी पण येणार. तसंच तुम्हाला जर सिटिंग पोझिशन मध्ये हवी असेल तर ही बघू शकतात अशी गौरी आहे जी सिटिंग पोझिशन मध्ये आहे. ही पण पूर्ण ना डिसमेंटल करून ठेवू शकतो आपण. ह्या dismantle. सगळ्या फोल्डेबल असतात गौऱ्या. त्यानंतर ही बघू शकतात, ही पण खूप छान वाटते. ही लेटेस्ट पॅटर्न आहे ना ही गौरीचा. येस. चेहरा बघू शकता तुम्ही गौरीचा किती सुंदर दिसतोय. आणि जशा प्रकारे तुम्ही ड्रेप कराल तेवढा आणि शृंगार घालाल तसंच ते आणखी छान उठून दिसतात, बघू शकतात. तर आपण दिगंबरा आर्ट्स मध्ये आहोत इथे. तर कसं यायचा हा प्रश्न तुम्हाला जर पडत असेल तर बघू शकता हे गणेश नगर आहे जिथे लालबागचा राजा एंटर करतो. तिथे लालबागचा राजा बसतो. इथे बघू शकता लालबागच्या राजाची तयारी झालेली आहे आणि इथेच वरती दिगंबरा आर्ट्सचं हे दुकान आहे. बाहेर डिस्प्ले लावलेला आहे. तर आतमध्ये आलात ना तर अगदी शेवटचं हे दुकान आहे जिथे तुम्हाला गौरी सजवलेल्या दिसणार आहेत. तर तुम्हाला इथेच यायचे आणि खरेदी करायची आहे. ही आपली स्क्रू फिटिंग मध्ये कव्हर आहे ज्याच्यामध्ये ह्याला चेहरा ही अटॅच आहे. याचे हात वेगळे निघतात, याचे कंबर पण वेगळी निघते. ती स्क्रू फिटिंग आहे. तुम्ही ती मुवमेंट करू शकता जर तुम्हाला मुवमेंट करायची असेल. आणि किती सुंदर दिसते बघू शकता ही गवर नटवल्यावर. आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर या आणि ही गौरी बुक करा. खूप छान वाटते. तुम्ही गौरीला जसं पाहिजे तसं तुम्ही तिला ड्रेप करू शकता. आता आम्ही हिला इन्स्टंटली ड्रेप केलेलं आहे, पण किती सुंदर दिसते बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण दिगंबरा आर्ट्सचे तुम्हाला गौरीचे मुखोटे तसेच अंग आणि सर्व काही तुम्हाला दाखवलेलंच आहे. तुम्हाला आता खरेदी करण्याची उत्सुकता झालीच असेल तर हे दिगंबरा आर्टचे डिटेल्स आहे हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर यावर तुम्ही संपर्क करू शकतात. त्याचबरोबर आपण तुम्हाला कसं यायचं ते व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर लवकरात लवकर या आणि तुमचे या वर्षीच्या गौरी बुक करा आणि छान छान अशा मुखोटे खरेदी करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा यंदाच्या गौरी आगमनाला छान असं गौरींना सजवता येईल आणि यंदाचं गौरी आगमन छान अशा पद्धतीने तुम्हाला पार पाडता येईल. तर लवकरात लवकर या, आम्ही तुमची वाट पाहतोय. तसंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला माझा व्हिडिओ पण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थांबा, मला प्रणयला खूप धन्यवाद असं बोलायचं आहे आणि Thank you. त्याच्यासाठी मी एक सरप्राईज असं गिफ्ट आणून ठेवलेलं आहे. ते मी आता त्याला देत आहे. काका मम्मी थँक्यू.